विषय परिसर अभ्यास इयत्ता 3री पाठ 11वा आपली हवेची गरज। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर एक चित्र आहे। त्यात 3 मुलं आहेत। त्यापैकी एक मुलगी आपले दोघं हात बाजूला करून उभी आहे आणि तिच्या शेजारी जी 2 मुलं आहेत, तुम्ही दोघांचे निरीक्षण करा आणि मग त्यावरून तुम्हाला एक निष्कर्ष काढायचा आहे। तुम्हाला पुढे एक कोडं येईल, त्याचं उत्तर द्यायचं आहे। चोहीकडे पसरली आहे, तुमच्या आजूबाजूला दिसत नाही, डोळ्यांना लागत नाही हाताला, आहे तरी कोण मी, येईल का ओळखायला। बघा, तुमच्यासाठी हे एक कोडं आहे। त्या चित्रावरून तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे हवा, जी आपल्या आजूबाजूला असते। आता ह्या चित्रात बघा की 2 मुलं आहेत, त्यांच्या हातामध्ये फुगे आहेत आणि ते फुग्यामध्ये नेमकं काय भरत आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे। अगदी बरोबर, यात आपण हवा भरत असतो। हवा आपल्या अवतीभोवती असते, पण ती आपल्याला जाणवत नाही, तिला रंग, वास आणि चव नसते। आता हे पहा, तुमच्या स्क्रीनवर 2 चित्र आहेत। पहिल्या चित्रात एक मुलगा हवा नाकावाटे आपल्या शरीराच्या आतमध्ये घेत आहे, त्यालाच आपण श्वास असे म्हणतो। तर दुसऱ्या चित्रात आपल्या शरीरातली हवा नाकाद्वारे आपण बाहेर टाकतो, त्याला उच्छ्वास असे म्हणतात। म्हणजे आपण नेहमीच श्वास आणि उच्छ्वास करत असतो, ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे। आता यापुढे बघा की सांगा पाहू की आपण श्वासोच्छ्वास का करतो। त्याचं कारण आहे आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते। श्वास घेताना आपण हवा आत घेतो, हवेमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते। तसेच शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी देखील हवा आवश्यक असते। सर्व सजीव हे हवेचं श्वसन करत असतात। पुढे पाहूया, एक चित्र आहे की त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल एका काचेच्या टँकमध्ये काही मासे आपण ठेवलेले आहेत, त्याला ॲक्वेरियम असे म्हणतात। मग प्रश्न असा आहे की तो सर्व बंद असतो, परंतु मासे हवा नेमकी घेतात कुठून, तर पाण्यात मिसळलेली हवा ते घेत असतात। हा प्रयोग करून पहा। विद्यार्थी मित्रांनो, एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पाणी भरा आणि एक कागदाचा रोल करा, एक नळी तयार करा आणि ती नळी तुम्ही त्या पाण्यात बुडवून मोठ्याने फुंका, म्हणजे ती हवा त्या पाण्यात जाईल। त्यानंतर नेमके काय होते हे तुम्ही निरीक्षणाने लिहून ठेवा। आपण काय शिकलो? 1. हवा सर्वत्र असते। 2. हवा डोळ्यांना दिसत नाही। 3. हवेला रंग, वास आणि चव नसते। 4. सजीवांना हवेची गरज असते। मित्रांनो, तुम्ही प्रयोग नक्की घरी करून पहा आणि तसे लिहून